मंडळी, बीडच्या राजकारणात आता चांगलीच झुपली आहे. एका बाजूला आहेत गेवराईमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमरसिंह पंडित, तर दुसऱ्या बाजूला आहेत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर. विषय आहे बीडच्या विकासाचा, पण चर्चा रंगते ती बीडवर राज्य कुणाचं राहील. गेवराईच्या आमदाराने बीड शहरात येऊन बैठक काय घेतली तर थेट सीमोल्लंघनच्या चर्चा सुरू झाल्यात. गेवराईचे आमदार असूनही त्यांनी बीड शहराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि तिथूनच ठिणगी पडली. विरोधक म्हणतायत की आमदार गेवराईचे, मग बीडच्या बैठका कशाला? पंडित म्हणाले, अजितदादांनी जबाबदारी दिली माझ्यावर, मग गप्प का बसणार मी? पण या सगळ्या वादात बीडचा सामान्य माणूस मात्र 10 दिवसांनी येणाऱ्या पाण्याची वाट पाहतोय. काय घडतंय बीडमध्ये? अमृत योजनेचे पैसे कुणी मारले आणि माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अटकेने राजकारण कसं काय तापलं गेलंय? नेमकं प्रकरण काय आहे? 100 कोटी खर्च होऊनही बीडला 10-15 दिवसांनी पाणी येतंय आणि बीडचं विमानतळ गेवराईच्या सीमेवर का गेलंय, सगळं काही जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. बीड शहराला जर सर्वात मोठा शाप कोणता असेल ना, तो म्हणजे 10-15 दिवसाला येणारं पाणी. आता बीडकरांच्या पाचवीलाच ते पुजलं गेलंय. पण धक्कादायक बाब म्हणजे या शहरासाठी 114 कोटींची अमृत योजना मंजूर झाली होती. त्यातले 105 कोटी कॉन्ट्रॅक्टरने उचलले सुद्धा आहेत. तर बीड शहराच्या तहानेचा प्रश्न सोडवण्यासाठी 114 कोटींची अमृत पाणी पुरवठा योजना कागदावर उतरली. विजयसिंह पंडितांनी पुराव्यासह सांगितले की यातील 105 कोटी रुपये संबंधित कॉन्ट्रॅक्टरने उचललेले आहेत. नियम असा सांगतो की काम पूर्ण झाल्यावरच पैसे मिळायला हवे होते, पण इथे काम अर्धवट असतानाही 90% पेक्षा जास्त रक्कम दिली गेली आहे. आणि परिस्थिती अशी आहे की आजही बीडकरांना 10 ते 15 दिवसांनी पाणी मिळतंय. पंडितांचा आरोप आहे की ही योजना अजूनही नगरपालिकेकडे हस्तांतरित केलेली नाहीये. जर पैसे खर्च झाले तर पाणी कुठे आहे, हा थेट प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारलाय. नंतर भुयारी गटार योजना, 165 कोटींच्या या योजनेतही 20 कोटी रुपये देऊनही कॉन्ट्रॅक्टर काम सोडून पळाल्याचा दावा पंडितांनी केलाय. खरं तर ही गोष्ट समजून घ्यायला हवी की बीड शहर ही पारंपरिकपणे क्षीरसागरांची जहागिरी मानली जाते. संदीप क्षीरसागर हे बीडचे स्थानिक आमदार आहेत. जेव्हा विजयसिंह पंडित यांनी बीड नगरपालिकेच्या कामात लक्ष घालायला सुरुवात केली तेव्हा क्षीरसागर गटाकडून याला बाहेरचा हस्तक्षेप म्हणून पाहिलं जातंय. बीडच्या कामावर स्थानिक आमदारांचा हक्क आहे असं संदीप क्षीरसागरांच्या समर्थकांचं म्हणणं देखील आहे. मात्र अलीकडच्या काळात दिवाळी फराळ कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन राजकीय सभ्यतेचा प्रयत्न देखील केला असला तरी आतून सत्ता संघर्ष जोरात सुरू आहे. पंडित म्हणतात, हा भाग तुझा आहे की माझा? ही काय राजेशाही आहे का? अजित पवारांनी बीड नगरपालिकेची जबाबदारी दिल्यामुळे आपण शहरात लक्ष घालत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र बीडला विमानतळ मिळणार ही आनंदाची बातमी आहे, पण ते कुठे होणार यावरून वादाचं विमान उडतंय. कारण इथे अजून एक मोठा वाद आहे, तो म्हणजे प्रकल्प पळवण्याचा. बीडचं विमानतळ, रेशीम पार्क आणि MIDC हे सगळं पंडित गेवराईकडे ओढतायत असा आरोप विरोधकांनी केलाय. पण विजयसिंह पंडितांचं लॉजिक वेगळं आहे. ते म्हणतात, विमानतळ हे कामखेडा शिवारात होतंय कारण तिथे जागा फिजिबल आहे. विमानतळ काय मी काय पिशवीत भरून घेऊन जाणार नाहीये असं म्हणत त्यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावलाय. पण खरं तर यातला ट्विस्ट असा आहे की ही जागा गेवराई मतदारसंघाला लागूनच आहे. रेशीम पार्क बद्दल तर त्यांनीच आकडाच फेकलाय की गेवराई तालुक्यात रुई नावाचं गाव आहे जे देशात रेशीम उत्पादनात पहिल्या 3 मध्ये येतं. मग पार्क तिथे का नाही होणार? तिथे नाही होणार तर मग कुठे होणार असा रोखठोक सवाल त्यांनी विचारलाय. MIDC साठी घोडका राजुरी आणि माळापुरी येथील जमीन संपादनावरून शेतकरी आक्रमक आहेत. माळापुरीच्या ग्रामपंचायतीने तर चक्क ठराव देऊनही विरोधकांचं रणशिंग फुंकले. पण 310 कोटींचा भूसंपादन घोटाळा आणि माजी जिल्हाधिकाऱ्यांना अटक या संपूर्ण वादात सर्वात मोठा बॉम्ब पडला तो म्हणजे माजी जिल्हाधिकाऱ्यांचा, म्हणजेच अविनाश पाठक यांचा. त्यांच्या अटकेने धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी झालेल्या जमीन संपादनात चक्क 310 कोटी रुपयांचा मावेजा वाटपात अपहार झाल्याचा आरोप आहे. बनावट कागदपत्रे आणि मागील तारखांच्या सह्या यावरून शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यावधी रुपये लादले गेल्याचे SIT तपासात समोर आले. यावरून पंडितांनी रोख भूमिका घेतली आहे की अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे बीड जिल्ह्याची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रात डागाळली जाते असं म्हणत त्यांनी प्रशासकीय स्वच्छतेची मागणी देखील केली. 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सध्या बीडमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. बीड नगरपालिकेत अजित पवार गटाचं वर्चस्व निर्माण करून विजयसिंह पंडितांनी क्षीरसागरांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावलाय. एकदा विजयसिंह पंडितांनी म्हटलं होतं की गोदाकाठच्या वाघाचे बीडमध्ये सीमोल्लंघन झाले असून आता बीडचा रावण दहन होणार आहे.
हा इशारा खरं तर संदीप क्षीरसागर यांच्याकडेच होता असं राजकीय विश्लेषक सांगतात. तर मंडळी, बीडचं राजकारण हे आता गेवराई विरुद्ध बीड असं न राहता वर्चस्वाच्या लढाईत रूपांतरित झालंय. एका बाजूला भ्रष्टाचाराच्या फाईल्स उघडल्या जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला विकास कामांच्या नावाखाली राजकीय पाय घट्ट रोवले जात आहेत. शेवटी बीडकरांना विमानतळ आणि स्वच्छ पाणी हवं आहे, राजकारण नाही. तुम्हाला काय वाटतं? बीडच्या विकासासाठी पंडित क्षीरसागर यांनी एकत्र यावं की ही स्पर्धा शहराच्या फायद्यासाठी ठरेल? कमेंटमध्ये तुमची मतं नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.